नमस्कार मंडळी, कसे आहात? नणंद वहिनी रेसिपीजमध्ये मी अश्विनी आणि मी भावना. तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. चला तर मग आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे उकडीचे मोदक, खूप सोप्या आणि साध्या पद्धतीने. चला तर मग करूया सुरुवात. सर्वप्रथम आपण साहित्य पाहून घेऊया. त्यासाठी आम्ही 1 वाटी ओलं नारळ घेतलेलं आहे, किसून घेतलेला आहे नारळ. 1 वाटी तांदळाचं पीठ, 1 वाटी दूध, 1 वाटी गूळ आणि 1 चमचे एवढी खसखस घेतलेली आहे. सर्वप्रथम आपल्याला एका कढईमध्ये 1 चमचे एवढं तूप गरम करून घ्यायचं आहे. तूप छान तापलं की मग आपण त्यात जे 1 वाटी खोबरं घेतलेलं होतं, आपण 1 वाटी खोबरं म्हणजे संपूर्ण 1 नारळाचं किसून घेतलेलं होतं, त्याची सालही काढून घेतलेली होती जेणेकरून ते काळसर दिसत नाही. बघा किती छान असं पांढरं दिसतं आहे आपलं खोबऱ्याचं किस. याला नारळ छान असं परतत राहायचं आहे. नारळ परतून झालं की मग आपण त्यात जे 1 वाटी बारीक करून घेतलेला गूळ होता तो घालूया आणि पुन्हा एकदा छान परतून घेऊया. आपल्याला गूळ छान नारळामध्ये वितळून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं जे सारण आहे ते पूर्णपणे शिजलेलं असेल, ते थोडंही कच्चं नसणार आहे. आपल्याला छान असं परतत राहायचं आहे. गूळ छान असा विरघळून घ्यायचा आहे. हे सारण तयार करताना आपल्याला ओल्या नारळाचाच वापर करायचा आहे जेणेकरून आपण जे उकडीचे मोदक तयार करतो त्याला अतिशय छान अशी चव येते. आज आहे अनंत चतुर्दशी. अनंत चतुर्दशी निमित्तच आम्ही हे उकडीचे मोदक करत आहोत. चवीला खूप छान आणि बाप्पाला आवडीचा प्रसाद म्हणून हे उकडीचे मोदक. आता आपण त्यात जी 1 वाटी खसखस घातली होती ती घालूया आणि पुन्हा एकदा परतून घेऊया. छान परतून झालं की मग आपण गॅस फ्लेम बंद करून जे आपलं सारण तयार झालेलं आहे त्याला छान गार करून घेऊया आणि पुढील कृती करूया. पुढील कृती म्हणजे आपल्याला उकड काढायची आहे. आता आपण एका पातेलीमध्ये 1 वाटी दूध टाकून घेऊया आणि त्याच वाटीच्या मापाने आपण पाणी घेणार आहोत. थोडंही जास्त नाही किंवा थोडंही कमी नाही. आपल्याला संपूर्ण पद्धत ही मापातच करायची आहे जेणेकरून आपली जी उकड आहे ती परफेक्ट होईल. आणि आता आपण त्यात चुटकीभर मीठ घालूया. बघा छान अशी उकड आलेली आहे. आता आपण जे 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ते घालूया. हे मोदक करताना आपल्याला इंद्रायणी तांदूळाचाच वापर करायचा आहे. आणि एक टिप म्हणून सांगते, जर तुमची उकड व्यवस्थित होत नसेल किंवा तुम्हाला मोदकाच्या पाकळ्या करता येत नसतील तर तुम्ही उकड काढताना त्यात 1 किंवा 2 चमचे एवढा मैदा देखील वापरू शकता जेणेकरून आपलं जे आपण थोडं वाफवून घेऊया. त्यासाठी आपल्याला 1 प्लेट आपल्या पातेलीवर झाकून ठेवायची आहे. 10 मिनटासाठी आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे. गॅस बंद करूनच आपल्याला वाफ काढायची आहे. बघा आपलं सारण देखील छान तयार झालेलं आहे आणि 10 मिनटानंतर आपलं जे उकडीचं पीठ आहे ते देखील छान आहे झालेलं. आता आपण त्याला छान असा मऊसूत गोळा तयार करूया. बघा आपण जेव्हा उकड काढतो आणि त्यात पीठ घालतो त्यानंतर आपलं मिश्रण हे असं कोरडं दिसतं आपल्याला. त्यामुळे आपण पाण्याचा हात ओला करत करत अशा पद्धतीने आपली जी कणिक आहे ती छान अशी मळून घ्यायची आहे. आपण संपूर्ण पीठ एकत्र आणलं, त्याचा गोळा तयार केला म्हणजे ती कणिकच मळून होते. पण बहुतेक वेळा काही लोक म्हणतात की तुम्ही कणिक मळतायत की मैदा मळतायत. बघा छान असं आपलं मळून झालेलं आहे. आता आपण पुन्हा 5 मिनटासाठी मळून घेऊया आणि छान मऊसूत आपला गोळा तयार करून घेऊया. आता बघा किती छान असं मऊ आणि लुसलुशीत असं आपलं जी कणिक आहे ती तयार झालेली आहे. आता आपण त्यावर 1 ओला कापड करून टाकूया आणि छान छोटे छोटे गोळे तयार करूया आणि आपले मोदक तयार करण्यास सुरुवात करूया. इथे आम्ही साच्याचा वापर करत आहोत. तुम्हाला जर कढीने करायचे असेल तर तुम्ही तसं देखील करू शकता, परंतु आपण साच्याचा वापर करून झटपट असे उकडीचे मोदक तयार करू शकतो. त्यामुळे आम्ही साच्याचा वापर इथे केलेला आहे. छान असं आपल्याला साच्यामध्ये अशा पद्धतीने जे आपण तांदळाची उकड काढून घेतलेली होती तिला छान असं प्रेस करत राहूया जेणेकरून आपल्या ज्या साच्याच्या कड्या आहेत त्या आपल्या मोदकाला येतील. आणि छान असं प्रेस झालं की मग आपण थोडं थोडं मिश्रण घेऊन त्याच्या आत टाकूया आणि वरून त्याला पुन्हा बंद करूया. आपल्याला हवं तेवढं मिश्रण आपण त्यात घालू शकतो. फक्त आपल्याला जास्त जाड न करता थोडे बारीकच वरचं
जे आवरण आहे ते तयार करायचं आहे, जेणेकरून आपण जेव्हा त्यांना वाफवू तेव्हा ते पूर्णपणे शिजून होतील आणि त्यांना वेळही लागणार नाही. बघा अशा पद्धतीने थोडं पुन्हा पीठ घेऊया आणि त्याला असं मागून बंद करून घेऊया आणि बघा आता आपला मोदक किती छान असा तयार होईल. खूप सोपा आणि साधा मोदक करायची पद्धत आहे ही. कढया पाडून आपल्याला भरपूर वेळ लागतो, त्यामुळे आपण झटपट असं करू शकतो. बघा किती छान असा आपला मोदक तयार झालेला आहे आणि कढया देखील खूप सुंदर आहेत, त्यामुळे नक्कीच या पद्धतीने मोदक करा. बघा किती छान झालेले आहेत. याच पद्धतीने आपण संपूर्ण मोदक करून घेऊया आणि यापुढे देखील तुम्हाला मोदक तयार करण्याची वेगळी पद्धत सांगणार आहोत, ती देखील पहा. आणि आमचा व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्कीच लाईक करा. खरं तर उकडीचे मोदक म्हटले तर बहुतेक लोकांना भीती असते की आपली उकड योग्य होईल ना की नाही होणार, पण जर तुम्ही योग्य पद्धत वापरली तर नक्कीच आपले उकडीचे मोदक हे खूप छान आणि सुंदर असे होतात. बघा किती छान असं झालेलं आहे. आता आपण दुसरा प्रकार तयार करूया. त्यासाठी एक ग्रीन कलरचा फूड कलर घेतलेला आहे आम्ही. तो थोड्या कणकेमध्ये मिक्स करून घेतला. त्याला छान असं संपूर्ण कणकेमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि जो दुसरा व्हाईट पार्ट आहे त्यामध्ये देखील आपण ऑरेंज कलर मिक्स करणार आहोत. हा देखील फूड कलरच आहे. आपल्याला फूड कलर म्हटलं तर खाण्यास योग्य असेच असतात. त्यालाही आपण छान असं मिक्स करून घेऊया आणि आपली मोदकांचा दुसरा प्रकार तयार करूया. बघा किती छान असा आपला कलर मिक्स झालेला आहे. ऑरेंज आणि ग्रीन असा आपला कलर मिक्स झालेला आहे. आता आपण त्यांचे मोदक करूया. त्यासाठी दोन्ही प्रकारच्या रंगाचे 2 छोटे छोटे गोळे घेतलेले आहेत. त्यांना अशा पद्धतीने मिक्स करून घेऊया आणि आपल्या मोदकाच्या साच्यामध्ये अशा पद्धतीने त्याला आत टाकूया आणि मोदकाच्या साच्याच्या चौफेर बोटाने प्रेस करूया, जेणेकरून साच्यामध्ये आपला जे वरचं आवरण आहे मोदकाच्या ते छान असं प्रेस होईल आणि छान अशा आपल्या मोदकाला कड्या येतील. बघा अशा पद्धतीने छान असं प्रेस करून घ्यायचं आहे. आपण जेवढं जोरात त्या साच्यामध्ये प्रेस करू तेवढंच आपल्या मोदकांना कड्या छान येतात. बघा छान असं आपल्याला दाबून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण त्यात सारण भरूया आणि वरून पुन्हा पॅक करून घेऊया, म्हणजे आपला मोदकाचा दुसरा प्रकार आणि दिसायला किती सुंदर असे तयार होतात. यालाच आपण रेनबो मोदक असं देखील म्हणू शकतो. यात फक्त व्हाईट कलर मिक्स करायचा राहिला, मग आपल्या तिरंगाचा रंग झाला असता. परंतु ठीक आहे, व्हाईट, ऑरेंज, ग्रीन सगळेच प्रकारचे मोदक आपले इथे तयार होणार आहेत. बघा छान असं आपण पॅक करून घेऊया आणि आपल्या मोदकांची पुढील प्रोसेस करूया. अशा पद्धतीने आपल्याला आपले 3 ते 4 मोदक छान करून घ्यायचे आहेत. बघूया आता आपला मोदक जो आहे तो साच्यातनं बाहेर निघाल्यावर कसा वाटतोय. खूप सुंदर असा आपला मोदक होणारच आहे. बघा अशा पद्धतीने आपल्याला अलवार साचा उघडायचा आहे आणि बघा वा काही कड्या आहेत आणि बघा केसरी आणि हिरवा रंग किती छान असा उठून दिसतोय आणि आपल्या बाप्पाला छान असा आपला नैवेद्य तयार होणार आहे. आता आपण एका पॅनमध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे. त्यानंतर त्यावर जाळी ठेवूया. आपल्याला छिद्रांची जाळीच ठेवायची आहे. त्यावर केळीचं पान ठेवूया. आपण उकडीचे मोदक तयार करताना केळीच्या पानावर जर का मोदक ठेवून त्यांची उकड काढली तर मोदकांना अधिक चव येते. बघा अशा पद्धतीने आपण आपले संपूर्ण मोदक ठेवूया आणि छान असं त्यांना वाफवून घेऊया. आपल्याला 10 ते 15 मिनटं मोदक छान असे वाफवून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपले मोदक हे पूर्णपणे उकडून होतील आणि अजिबातच कच्चे किंवा तोंडात चिपकणार नाही. जर आपले मोदक चिपचिप झाले तर समजायचं की आपले मोदक पूर्णपणे शिजून झालेले नाही आहेत. परंतु आपण जर का 10 ते 15 मिनटं पूर्णपणे शिजवून घेतले तर मोदक हे खूप छान शिजून होतील आणि खायला देखील छान लागतात. वरचं आवरण तर खूप मऊसूत असं होतं, तोंडात ठेवताच विरघळतात. त्यावर आपण आता एक एक केसरचे धागे ठेवूया आणि खूप छान असे आपल्या मोदकांना रंग येणार आहे. केसरमुळे देखील खूप छान असा रंग येतो. तुम्ही हवं तर केसरला दुधात मिक्स करून देखील ठेवू शकता. आणि अजून एक टिप सांगते मी तुम्हाला, इथे आम्ही ती फॉलो केलेली नाही आहे, परंतु तुम्ही नक्कीच करू शकतात. आपले मोदक तयार झाले की त्यांना एका वाटीतून पाण्यातनं काढा आणि मग वाफवायला ठेवा, जेणेकरून त्यांना तडे किंवा
तळे पडणार नाहीत किंवा ते फुटणार नाहीत. आता आपण पॅनची लिड बंद करून घेऊया. तुम्ही या पद्धतीने जर का उकड केली तरी देखील तुमचे मोदक हे खूप छानच होणार आहेत. बघा, वा, किती सुंदर असे मोदक तयार झालेले आहेत. आणि बघा, केसरचा रंग देखील खूप छान असा आलेला आहे. आता आपण बाप्पाला नैवेद्य देऊया केळीच्या पानावर. बघा, किती सुंदर असे आपले उकडीचे मोदक तयार झालेले आहेत. आणि तुम्हाला आमची उकडीचे मोदक तयार करण्याची रेसिपी आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा प्रतिसाद आमच्यासाठी खूपच मोलाचा आहे, त्यामुळे नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट करा. थँक्यू फॉर वॉचिंग.